नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांनी या 5 बाबी आता पूर्ण करून घ्याव्यात असं महाराष्ट्र शासनाकडून आता नियमावली जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळण्यासाठी कोणत्या 5 बाबी पूर्ण करण्याचे आहेत बघा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 2025 मध्ये जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला आता जो मिळणार आहे त्यासाठी महत्त्वाच्या 5 बाबी आता पूर्ण करायला सरकारने सांगितलं आहे। जे शेतकरी या 5 बाबी आता पूर्ण करणार नाहीत त्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आता दिला जाणार नाही असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता कळवण्यात येते की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येण्यासाठी फक्त थोडे दिवस बाकी राहिले आहेत। त्याआधी तुम्हाला राज्य सरकारने सांगितलेल्या या 5 बाबी पूर्ण करणं गरजेचं आहे। त्यामुळे कोणकोणत्या 5 बाबी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 5वा हप्ता या आधीचा जो 5वा हप्ता तुम्हाला 2024 मध्ये जो मिळाला, मग आता 2025 मध्ये म्हणजेच याच नवीन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे आता घोटाळे आणि फसवणूक हे टाळण्याकरिता मित्रांनो 5 बाबी सरकारने आता पूर्ण करायला तुम्हाला सांगितलं आहे। 2024 या वर्षामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचे चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहेत। म्हणजेच एकाने तर जवळजवळ मित्रांनो 25 अर्ज एकच शेतकऱ्यांनी आता वेगवेगळी आधार कार्ड काढून त्या ठिकाणी सरकारला फसवून नमो शेतकरी योजनेचे बघा 25 शेतकऱ्यांचे पैसे एकट्यानेच बँकेच्या खात्यावर घेतल्याचे आता सरकारला उघडकीस आले आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन नियमावली आता जाहीर केली आहे, ज्याच्या माध्यमातून आता 5 बाबी सरकारने तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेत। जर तुम्ही आता या 5 बाबी जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये सोडले जाणार नाहीत असं स्पष्टपणे आता या नियमामध्ये जाहीर करण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटाचा वेळ इथे नक्की द्या व सरकारने सांगितलेल्या या महत्त्वाच्या बाबी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि तुमच्या नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्ही घेण्यास तयार राहायचं आहे। त्यासाठी 5 बाबी पूर्ण करायचे आहेत। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता बँकेत येण्यासाठी ही 5 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणतं काम करावे लागणार आहे लक्ष देऊन बघायचं आहे। हे काम केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। सरकारने सर्वात मोठी अपडेट आता काढली आहे। कोणती अपडेट आता तुमच्यासाठी आली आहे बघा, अतिशय महत्त्वाचा अपडेट आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। त्यामुळे आता तुमचा अर्ज जर रिजेक्ट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला पुढील हप्ता म्हणजेच नमो शेतकरीचा 6वा हप्ता जर हवा असेल तर लवकरात लवकर या 5 बाबी तुम्ही आता पूर्ण करून घ्यावे। आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला कोणती 5 कामे या ठिकाणी करायची आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो। तुम्हाला लवकरात लवकर पहिले जे काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स त्या ठिकाणी दिलेलं होतं। तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम सांगितलंय। त्यामध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही नाही केला तर यामधून तुम्ही अपात्र देखील होणार आहे। यामध्ये मित्रांनो झालं असं की अनेक शेतकरी मित्र जे आहेत तर त्यांचं रेशन कार्डवरचं जे नागरिक आहेत यामध्ये त्यांनी त्यांच्या घरामधील जे मृत्यू पावलेले जी व्यक्ती आहेत तर त्यांची नावे सुद्धा रेशन कार्डवरती अशीच अजून पण ठेवली आहेत। म्हणजे यामध्ये तुम्हाला काम जे करायचं आहे ते म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जे कोणी तुमच्या घरातील व्यक्ती मयत झाले असतील तर त्यांचे नाव लवकरात लवकर कमी करून घ्यायचे आहे। जे नवीन अपडेट आलेले आहे तर त्यामध्ये रेशन कार्ड जे आहे तर त्यांचं झेरॉक्स आता राज्य सरकारने पहिलं कागदपत्र म्हणून मागवलंय। आता जे शेतकरी त्यांचं रेशन कार्ड आहे तर त्यांनी पहिला ते रेशन कार्ड जे होतं, पहिल्याचं जे रेशन कार्ड होतं त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या घरामधील रेशन कार्डवरील जे सदस्य आहेत तर ते दुसऱ्या गावी त्या ठिकाणी जाऊन राहिले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा दुसरं रेशन कार्ड काढल्याचं सरकारला लक्षात आले आणि त्या ठिकाणीच त्यांनी थोडीफार शेती घेऊन त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता ते घेऊ लागले आहेत। म्हणजे एकाच कुटुंबातील 2, 3, 4
असे एकाच कुटुंबातील एवढ्या लोकांनी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी जात असल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे सरकारने आता हे लक्षात घेतले आहे की 2025 मध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला येण्यासाठी आता तुम्हाला तुमचं रेशन कार्ड जे आहे तर ते खरं जे तुमच्या घरातील जे कोणी सदस्य असतील म्हणजे त्यांचीच नावे यामध्ये तुम्हाला लावून तुम्हाला नवीन रेशन कार्डचं झेरॉक्स आता या ठिकाणी तुमच्यासाठी मागवलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता हे झालं पहिलं काम। तुम्हाला शेवटची जी 2 कागदपत्रे सांगणार आहे ते दिल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला 4थं आणि 5वं शेवटचं जे काय असेल ते कागदपत्र आहे ते सर्वांनी बघायचं आहे। आता तुम्हाला दुसरं काम जे म्हणजे शेतकरी मित्रांनो, आधार कार्डवर सुद्धा अनेक शेतकरी आता या ठिकाणी फसवणूक करू लागले आहेत। आधार कार्डवरती आता अनेक शेतकरी फसवणूक करू लागले आहेत। शेतकऱ्यांची जी बघा शेतकऱ्यांची जन्मतारीख जी आहे तर ती बँकेच्या खाते क्रमांकावरती जे पासबुकवरती असतं त्यावर वेगवेगळे आहे। म्हणजे आधार कार्डवरती त्यांची जन्मतारीख वेगळी आहे, काही जणांचं आधार कार्डवरती पत्ता वेगळा आहे, पॅन कार्डवरती त्यांचा पत्ता वेगवेगळा असल्याचं सरकारला दिसून आलंय। आता तुमची कागदपत्रे चेक केली जाणार आहेत तर ती मशीनद्वारे मित्रांनो चेक केली जातात। त्यामुळे ही कागदपत्रे चेक करण्यासाठी तिथे माणसे नसतात। जर माणसे जर असती तर तुमचं आधार कार्डवरील पत्ता तुमचं नाव जर काय मिस्टेक असेल वेगवेगळं असेल तर समजून घेतलं असतं, परंतु या ठिकाणी मशीनद्वारे आता चेक केलं जाणार आहे। त्यामुळे या कागदपत्रामध्ये काहीतरी गडबड असल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे खाते यावरती तुमचं नाव सेम टू सेम आहे का एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। त्यानंतर तुमचं पॅन कार्डवरचा पत्ता, आधार कार्डवरचा पत्ता काय आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पॅन कार्डवरील जन्मतारीख, आधार कार्डवरील जन्मतारीख आणि बँकेच्या खाते क्रमांकावरील जन्मतारीख सेम टू सेम आहे का हे एकदा बघायचं आहे। कारण तुमचे जे पैसे आहेत तर ते मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरतीच येत असतात। तुमच्या बँकेच्या खात्यावर तुमची जन्मतारीख वेगळी, आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी आणि यामध्ये ज्यावेळी जर मशीन जर चेक केली तर त्यावेळी मशीनला जर असं आढळून येतं की तुमचा अर्ज हा चुकीच्या पद्धतीने भरला आहे, जन्मतारीख जर तुमच्या बँकेच्या खात्यावर वेगळी असेल, आधार कार्डवरची जन्मतारीख वेगळी असेल तर मशीनला जर असं आढळून आलं तर तुमचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला आहे आणि त्यामुळेच अर्ज तुमचा रिजेक्ट होऊ शकतो। काही जणांचं आधार कार्डवरती, पॅन कार्डवरती पत्ता पण वेगवेगळा असतो। तर या ज्या दुरुस्ती आहेत तर त्या दुरुस्ती करून तुम्हाला नवीन झेरॉक्स या ठिकाणी मागवला आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला करायचं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी जे कोणते तुम्ही बँकेचे खाते दिले आहे तर मग त्या स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, तर त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर पोस्ट ऑफिस असेल, महाराष्ट्र बँक असेल किंवा HDFC बँक असेल, कोणतीही बँक असू द्या त्या बँकेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमच्या खाते क्रमांकाला तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो लिंक आहे का एकदा तुम्हाला बघून यायचं आहे। मागच्या वर्षी नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आला नव्हता। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केलं नव्हतं। जर तुम्ही लिंक केलेलं नसला, चुकून जर तुमच्याकडून ते आधार कार्डला बँकेचे खातं लिंक करायचं राहिलं तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले की तुम्हाला जर कोणत्याही योजनांचे पैसे तुमच्या बँकेत जर पाहिजे असतील तर तुम्ही सर्वात पहिला तुमच्या आधार कार्डला तुमचं खाते क्रमांक बँकेत जे आहे तर ती त्या ठिकाणी लिंक करावं लागणार आहे। जर तुम्ही लिंक नाही केलं तर तुम्हाला पैसे हे तुमच्या बँकेत येणार नाहीत। आता बघा 4 नंबर जे कागदपत्र आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो। आता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी हे काम केलेलं अजून पण नाही। तर बघा, जे शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे तर त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। अनेक शेतकरी जे आहेत तर ती या विश्वासावर बसले आहेत की त्याला काय होतंय, शेतकरी मित्रांना वाटतंय की त्याला काय होतं, काढलं नाही तर काय होतंय। तर परंतु शेतकरी मित्रांनो, येथे आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सोडला जाणार नाही। याचं सुद्धा झेरॉक्स तुम्हाला मागवलंय। तुम्हाला ओरिजिनल फार्मर ID कार्ड द्यायचं नाही, फक्त त्या फार्मर ID कार्डचं तुम्हाला सरकारने झेरॉक्स फक्त मागवलंय। यानंतर 5 नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 उतारा आणि उत्पन्नाचा दाखला। 2025 मध्ये तुम्हाला 7/12 उतारा आणि उत्पन्नाचा दाखला नवीन झेरॉक्स मागवले। याचं कारण काय बघा, नमो शेतकरी योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांनी जेव्हा योजना काढली त्यावेळी त्यांचा उत्पन्नाचा दाखला दिला होता आणि 7/12 त्यांचा नमो शेतकरी योजना नवीन काढल्यानंतर दिला होता।
यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुद्धा आता बदल झाला आहे। म्हणजेच काही शेतकऱ्यांनी थोडीफार जमीन घेतली पण आहे, काही शेतकऱ्यांनी थोडीफार जमीन विकलेली सुद्धा आहे, तर काही शेतकऱ्यांनी त्यांचा उत्पन्नाचा दाखला जे काय असेल ते शोधला आहे। तर त्यामध्ये काही जणांचे उत्पन्न कमी सुद्धा झालं आहे, काही जणांचं उत्पन्न वाढलेलं देखील असल्याचं सरकारला आता लक्षात आल्याचं दिसत आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची शेवटची 5 नंबरची जी 2 कागदपत्रे तुम्हाला मागवलेत ती तुम्हाला लवकरात जमा करायची आहेत। ते सांगितलं बघा, लक्षात ठेवा, तुमचा उत्पन्नाचा दाखल्याचं झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर तुमचा 7/12 उतारा आहे तर त्याचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला त्या उतार्या झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत मित्रांनो, जमा करायला सांगितलेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।